नमस्कार। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी राजकीय घडामोडींनी मात्र चांगलाच वेग घेतला आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुती व महाविकास आघाडीने आपापल्या घटक पक्षांसोबत लढवल्या आहेत। आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती व महाविकास आघाडी एकसंधपणे लढतीलच याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही। त्यातही भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्याने त्याला स्वबळाचे वेध लागलेले आहेत। सातारा जिल्ह्याचा विचार करता भाजप या ठिकाणी एक खासदार व 4 आमदारांसह बलाढ्य पक्ष ठरलेला आहे। त्यामुळे साहजिकच जिल्हा परिषदेची सत्ता एक हाती ताब्यात घेण्यास भाजप उत्सुक आहे। मात्र भाजपची ही रणनीती लक्षात घेऊनच अजित पवारांची राष्ट्रवादी ही आता ॲक्शन मोडवर आलेली आहे। विशेषतः अजित पवारांनी स्वतः यात लक्ष घालून अनेकांना गळाला लावायला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी विधान परिषद सदस्य प्रभाकर घारगे, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश निश्चित मानला जात असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय। एकीकडे साताऱ्याचे सुपुत्र आमदार शशिकांत शिंदे यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह संचारला असतानाच अजित पवारांनी जिल्ह्यातील दिग्गज नेते गळाला लावल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे। अजित पवारांची दिवाळीनंतर होणारी ही आतषबाजी जिल्ह्याच्या राजकारणात कोणते रंग भरणार आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर। 1999ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा प्रतापराव भोसले, विलासकाका उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाणांसारखे मोजके अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्वच काँग्रेसचे नेते शरद पवारांसोबत गेले। राष्ट्रवादीला पुणे जिल्ह्यानंतर सर्वाधिक ताकद सातारा जिल्ह्याने दिली आणि जवळजवळ 22 वर्ष सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला। पण 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्याची समीकरणं बदलत गेली व हळूहळू भाजपनं जिल्ह्यात आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली। आज भाजपकडे 8 पैकी 4 आमदार असून त्यापैकी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे हे दोघे मंत्री आहेत। त्यामुळे भाजपनं जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिला तर त्यात विशेष वाटणार नाही। जिल्हा परिषदेच्या एकूण 65 जागांपैकी मॅजिक फिगर असलेला 33चा आकडा विद्यमान 4 आमदारांच्या जीवावर भाजप सहज गाठू शकतो याची जाणीव अजित पवारांना झाली आणि सातारा झेडपीसाठी आता ते ॲक्शन मोडवर आलेले दिसून येतात। पाटण, कोरेगाव वगळता इतर ठिकाणच्या बहुतांश लढती या भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत छुप्या पद्धतीने होतील हे अगदी स्पष्ट आहे। गेली 22 वर्ष अजित पवारांनी सातारा जिल्हा परिषदेवर आपलं एकहाती वर्चस्व राखलं होतं। त्यामुळे सातारा जिल्हा परिषद त्यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे। गेल्या 6 महिन्यांपासून अजित पवारांनी साताऱ्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे। मागच्याच महिन्यात त्यांनी उदयसिंह पाटील उंडाळकर, अनिल देसाई आणि सुनील पाटील यांचा पक्षप्रवेश घडवून आणून आपले इरादे स्पष्ट केले आहेत। फलटण आणि वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघात त्यांचं वर्चस्व आहेच, पण आता त्यांनी आपला मोर्चा कोरेगाव, खटाव आणि मान तालुक्याकडे वळवला आहे। विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घारगे, मानचे प्रभाकर देशमुख व कोरेगावचे सुनील माने जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात त्यांनी आता यश मिळवलं आहे। मान खटाव मतदारसंघात सध्या भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्यांना शह देण्यासाठी त्यांनी माजी आमदार प्रभाकर घारगे आणि प्रभाकर देशमुख यांनाच गळाला लावला आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घारगे व देशमुख यांनी गोरेंना तगडं आव्हान दिलं होतं। आता त्यांच्यासोबत अनिल देसाई देखील असणार आहेत। त्यामुळेच अजित पवारांची या ठिकाणी ताकद निश्चितपणे वाढणार आहे। हे पक्षप्रवेश घडवून आणण्यास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व त्यांचे बंधू खासदार नितीन पाटील यांनी पुढाकार घेतला आहे। मागच्याच महिन्यात खासदार नितीन पाटील हे प्रभाकर घारगेंच्या साखर कारखान्यावर एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेले दिसले होते व तेव्हापासूनच घारगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्यास तयार असल्याचे स्पष्ट सांगितले जात होते। मात्र त्याला मुहूर्त मिळत नव्हता। पण आता अजितदादांनी त्यांना हिरवा कंदील दाखवला असून नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पक्षप्रवेश होतील असा अंदाज आहे। अजित पवारांनी दुसरा मोठा धक्का दिलाय तो म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या रूपानं। सुनील माने हे पहिल्यापासूनच अजितदादांच्या जवळचे मानले जातात, पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी शरद पवारांसोबत जायचं ठरवलं। पण आता अचानक त्यांनी यू टर्न घेतलाय तो रहमतपूर नगरपालिकेसाठी। गेले अनेक वर्ष रहमतपूर नगरपालिका ही माने कुटुंबियाच्या ताब्यात आहे।
सुनील माने यांचे वडील संपतराव माने यांनी दीर्घकाळ रहमतपूरचं नेतृत्व केलं होतं. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांशी त्यांची सलगी गेल्या 6 महिन्यात खूपच वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. अजित पवारांकडे सध्या अर्थ खातं असल्यानं भविष्यात रहमतपूर नगरपालिकेसाठी ते फायदेशीर ठरेल हे गणित डोळ्यासमोर ठेवून सुनील माने यांनी नुकतीच औंधच्या कार्यक्रमात अजित पवारांची भेट घेऊन आपली पुढील दिशा ठरवली होती असं आता सांगितलं जात आहे. सुनील मानेंचा पक्षप्रवेश हा प्रदेशाध्यक्ष असलेल्या आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. आमदार शशिकांत शिंदे ज्या कोरेगाव मतदारसंघातून निवडणूक लढवतात त्या कोरेगावमध्ये आता आमदार शिंदेंची ताकद निश्चितपणे कमी होणार आहे. कदाचित कोरेगावमध्ये आता तिरंगी लढती देखील होतील असा अंदाज आहे. सुनील माने, बाळासाहेब सोळसकर, शहाजी क्षीरसागर यांच्यामुळे कोरेगावात अजित पवारांची गटाची कामगिरी निश्चितपणे उंचावेल असा विश्वास आता अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वाटतोय. एकीकडे अजित पवार भाजपच्या स्वबळाला उत्तर देण्यासाठी आपली ताकद मजबूत करत असतानाच दुसरीकडे फलटणच्या रामराजेंचा विषयही अजितदादांनी मार्गी लावल्याचं बोललं जात आहे. लोकसभेला महायुतीने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानं नाराज असलेले रामराजे विधानसभा निवडणुकीतही पक्षापासून दूरच राहिले होते. आज जरी फलटणचे आमदार अजित पवार गटाचे असले तरी देखील रामराजेंची ताकद ही फलटणमध्ये दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळेच रामराजे नाईक निंबाळकर व संजीव राजे यांनी पुण्यामध्ये अजित पवारांची भेट घेतल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. स्थानिक पातळीवर रामराजेंना विरोध असल्यानं रामराजे सक्रिय नसल्याचं बोललं जात आहे. पण रामराजेही अजित पवार गटातच सक्रिय होतील व त्यासाठी मकरंद पाटील, नितीन पाटील व रामराजेंच्या चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती व महाविकास आघाडीकडून घटक पक्षांसोबत लढल्या जातीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे जिथं ज्याची ताकद जास्त तिथं त्याचा उमेदवार हे सूत्र भाजपनं आखल्याचं समजतंय. त्यामुळे बहुतांश ठिकाणी दोन्ही आघाड्यात मैत्रीपूर्ण लढती होतील असा अंदाज आहे. त्यातही भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामगिरीवर मंत्रिपदाचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे मंत्री असलेले छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच फक्त खासदार उदयनराजेंच्या साथीनं उत्तम कामगिरी करतील असा जाणकारांचा अंदाज आहे. तर जयकुमार गोरेंसाठी त्यांचं मंत्रिपद पणाला लागणार आहे. जर रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांसोबत सक्रिय झाले तर गोरेंची ते चांगलीच कोंडी करणार हे निश्चित आहे. सध्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता जिल्ह्यात भाजपची एकूण 38 जिल्हा परिषद गटात मोठी ताकद असल्याचं दिसून येत असलं तरी अजित पवारांच्या या खेळीनं कराड, फलटण व मान खटाव तालुक्यातील 7 ते 8 गटांवर ती परिणाम करू शकते. भाजपचं हे नुकसान पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकरांच्या माध्यमातून ते कितपत भरून काढतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सर्वाधिक फटका हा आमदार शशिकांत शिंदेंना बसणार असून कोरेगावात मतविभाजन होऊन त्याचा थेट फायदा आमदार महेश शिंदेंना होईल असं वाटतंय. सध्याची जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता भाजपला अजितदादांच्या टेकूची आवश्यकता जिल्हा परिषदेत भासणार व त्याची तरतूद अजित पवारांनी या सर्वांच्या पक्षप्रवेशातून केली असं आता मानलं जात आहे. तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.